भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. एक क्षण कल्पना करा, तुम्ही सतत स्वतःलाच दोष देत राहिलात आणि तरीही आयुष्य काही बदलत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही थांबलात, त्याच दिवशी सगळं हळूहळू योग्य दिशेने वळू लागलं. हा योगायोग नाही, हा आतून घडलेला बदल आहे. कन्या राशी जेव्हा स्वतःवरचं कठोर न्यायालय बंद करते, तेव्हा नशिबाचा खेळ संपतो आणि नियतीला आकार मिळायला सुरुवात होते. हा प्रवास अचानक नसतो, पण एकदा सुरू झाला की तो थांबत नाही. कारण इथून पुढे प्रश्न का माझ्याच बाबतीत असा राहत नाही, तर आता पुढचं पाऊल काय असा होतो. कन्या राशी जेव्हा स्वतःला दोष देणं थांबवते, तेव्हा नशीब नाही तर नियती सुधारते. कन्या राशीचा स्वभावच असा असतो की ती प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करते. चूक झाली की कारण शोधण्याआधी ती स्वतःकडेच बोट दाखवते. परिस्थिती बिघडली तरी माझ्यामुळेच असं झालं असा निष्कर्ष काढते. ही आत्मपरीक्षणाची सवय चांगली असली तरी अतिदोषारोप हळूहळू तिच्या मनावर ओझं बनतो. आयुष्याने दिलेले धडे शिकण्याऐवजी ती स्वतःलाच शिक्षा देऊ लागते. पण ज्या क्षणी कन्या राशीला हे उमगतं की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते, त्या क्षणी मोठा बदल घडतो. ती स्वतःला दोष देणं थांबवते. तेव्हा आतून एक शांतता निर्माण होते. ही शांतता आळशीपणातून नाही, तर स्वीकारातून येते. मी प्रयत्न केला, बाकी नियतीवर सोडलं, ही भावना तिच्या आयुष्यात नवा मार्ग उघडते. कन्या राशी जेव्हा स्वतःशी सौम्य वागायला शिकते, तेव्हा तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते. आधी जिथे ती सतत शंका घेत होती, तिथे आता आत्मविश्वास दिसतो. चुकीचा निर्णय घेतला तरी स्वतःला संपवण्याऐवजी ती त्यातून शिकते. यामुळे तिच्या आयुष्यात अडथळे कमी होत नाहीत, पण त्या अडथळ्यांवर चालण्याची ताकद नक्की वाढते. हेच कारण आहे की अशा टप्प्यावर नशीब बदलल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात नशीब बदलत नाही, तर कन्या राशीची दृष्टी बदलते. ती परिस्थितीला शत्रू मानणं सोडते आणि तिला मार्गदर्शक मानायला लागते. लोकांचा दोष, स्वतःचा दोष आणि नियतीचा दोष या सगळ्यात अडकण्याऐवजी ती स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. जेव्हा कन्या राशी स्वतःला दोष देणं थांबवते, तेव्हा तिच्या आयुष्यातील अडकलेली कामं मार्गी लागतात. नात्यांमध्ये समज वाढते आणि मनावरचा ताण हलका होतो. हाच तो क्षण असतो जिथे नशिबावर अवलंबून राहणारी व्यक्ती नियती घडवणारी बनते. कारण खरी सुधारणा बाहेर नाही, ती आतून सुरू होते. या बदलानंतर कन्या राशीच्या आयुष्यात अजून एक सूक्ष्म पण खोल परिणाम दिसू लागतो. ती प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा अट्टहास सोडू लागते. आधी जिथे हे असंच का झालं असा प्रश्न मनात घर करून बसायचा, तिथे आता यातून मला काय शिकायला मिळालं हा प्रश्न उभा राहतो. हा बदल बाहेरून लहान वाटतो, पण आतून तो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा असतो. कन्या राशी जेव्हा स्वतःच्या मनाला सतत तपासणाऱ्या न्यायालयातून मुक्त करते, तेव्हा तिची ऊर्जा वाचते. ही ऊर्जा ती इतरांना खुश ठेवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या प्रगतीसाठी वापरू लागते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तिचं कौशल्य अधिक उठून दिसतं, पण त्याबरोबरच ती स्वतःला थकवणं थांबवते. शांतपणे, सातत्याने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून पुढे जाणं तिला जमू लागतं. या टप्प्यावर तिच्या नात्यांमध्येही बदल होतो. आधी ती प्रत्येक शब्द, प्रत्येक कृतीचा अर्थ लावून स्वतःला दोष देत नाही. आता मात्र ती समजून घेते की प्रत्येक माणूस आपापल्या मर्यादेतून वागतो. त्यामुळे अपेक्षा कमी होत नाही, पण त्या वास्तवाशी जुळलेल्या होतात. यामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यांमध्ये स्थैर्य येतं. मानसिकदृष्ट्या हा काळ कन्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ती स्वतःच्या मनातील भीती ओळखायला शिकते, पण त्यांना स्वतःवर राज्य करू देत नाही. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची चिंता किंवा भविष्यातील अनिश्चितता या सगळ्या गोष्टी आता तिला नियंत्रित करत नाहीत. उलट या सगळ्यांकडे पाहून ती अधिक शहाणी आणि स्थिर बनते. हळूहळू कन्या राशीच्या आयुष्यात संधी आपोआप येऊ लागतात. या संधी अचानक नशिबाने मिळाल्यासारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात त्या तिच्या बदललेल्या दृष्टिकोनाचा परिणाम असतात. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा योग्य निर्णय वेळेवर घेतले जातात आणि तेच निर्णय पुढे जाऊन नियतीला वेगळं वळण देतात. याच अवस्थेत कन्या राशीला उमगतं की स्वतःशी युद्ध जिंकणं हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो. या पुढील टप्प्यावर कन्या राशीच्या व्यक्तिमत्वात एक स्थिर पण प्रभावी परिपक्वता दिसून येते. ती आता प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्याच्या गरजेत अडकत नाही. आपली किंमत सतत कामातून, त्यागातून किंवा सहनशक्तीतून दाखवावी लागते. हा गैरसमज हळूहळू गळून पडतो. स्वतः असणं हेच पुरेसं आहे, ही जाणीव तिच्या वागण्यातून स्पष्ट दिसू लागते.
निर्णय घेताना कन्या राशी आधी जिथे अतिविचार करत होती तिथे आता ती अंतर्मनाचा आवाज ऐकते. प्रत्येक पर्यायाचा हिशोब मांडण्याऐवजी ती योग्य वेळ आणि योग्य भावना यांना महत्त्व देते. त्यामुळे काही निर्णय उशिरा नाही तर अचूक घेतले जातात. चुकण्याची भीती उरते, पण ती थांबवणारी नसून सावध करणारी बनते. या अवस्थेत तिच्या अध्यात्माशी नातंही वेगळ्या पातळीवर जातं. पूजा, नियम किंवा परंपरेपेक्षा ती आता अंतशुद्धीवर भर देते. मन शांत ठेवणं, नकारात्मक विचारांपासून अंतर राखणं आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं यालाच ती खरी साधना मानू लागते. त्यामुळे बाह्य गोंगाट कमी होतो आणि आतला आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो. कन्या राशीच्या आयुष्यात या बदलाचा परिणाम आरोग्यावरही दिसतो. सततची चिंता, अपराधीपणाची भावना आणि मनावरचं दडपण कमी झाल्यामुळे शरीरही हलकं वाटू लागतं. झोप सुधारते, कामात उत्साह येतो आणि दिवसागणिक आत्मविश्वास वाढतो. हा बदल अचानक नाही, पण टिकाऊ असतो. या सगळ्या प्रवासानंतर कन्या राशीला एक महत्त्वाची गोष्ट समजते. नियती म्हणजे आधीच ठरलेली रेषा नाही, तर आपल्या विचारांनी आणि कृतींनी रोज घडवली जाणारी दिशा आहे. स्वतःला सतत दोष देणारी व्यक्ती ज्या क्षणी स्वतःवर विश्वास ठेवते, त्या क्षणी तिचं आयुष्य कोणाच्या आशीर्वादाने नाही, तर स्वतःच्या जागृतीने पुढे जाऊ लागतं. या टप्प्यानंतर कन्या राशीच्या जीवनात एक शांत आत्मसन्मान जन्माला येतो. हा गर्वातून आलेला नसतो, तर स्वतःच्या मर्यादा आणि क्षमतांची स्पष्ट ओळख झाल्यामुळे निर्माण झालेला असतो. ती आता इतरांशी स्वतःची तुलना करणं टाळते. कोण पुढे आहे, कोण मागे आहे, यापेक्षा स्वतः योग्य दिशेने चालते आहे का याकडे तिचं लक्ष असतं. कन्या राशी जेव्हा स्वतःला सिद्ध करण्याच्या ओझ्यातून मुक्त होते, तेव्हा तिची सर्जनशील बाजू बाहेर येते. आधी जिथे नियम, चौकट आणि भीती होती, तिथे आता नवीन कल्पनांना जागा मिळते. लेखन, मार्गदर्शन, सेवा, संशोधन किंवा व्यवस्थापन अशा क्षेत्रात ती अधिक प्रभावीपणे काम करू लागते. कारण आता तिचं मन अडथळा न बनता साधना बनलेलं असतं. या अवस्थेत तिचं सामाजिक आयुष्यही संतुलित होतं. ती प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तरीही लोक तिच्याकडे आपोआप आकर्षित होतात. कारण तिच्या वागण्यात कृत्रिमपणा राहत नाही. स्पष्ट बोलणं, मर्यादा ठरवणं आणि गरज नसलेल्या नात्यांपासून अंतर ठेवणं हे ती अपराधीपणा न बाळगता करू लागते. आर्थिक बाबतीतही कन्या राशी अधिक शहाणी होते. भावनेवर निर्णय घेण्याऐवजी ती दीर्घकाळाचा विचार करते. खर्च, बचत आणि गुंतवणूक यामध्ये ती स्थिरता राखते. कारण आता ती भीतीपोटी नाही, तर सुरक्षिततेसाठी नियोजन करते. त्यामुळे छोट्या छोट्या चुका मोठ्या संकटात बदलत नाहीत. ह्या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका महत्त्वाच्या जाणिवेने होतो. कन्या राशीला उमगतं की स्वतःशी कठोर राहून मोठं होता येत नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहूनच खऱ्या अर्थाने पुढे जाता येतं. ज्या दिवशी ती स्वतःला स्वीकारते, त्या दिवशी तिच्या आयुष्यातील संघर्ष कमी होतो आणि नियती तिच्या बाजूने शांतपणे उभी राहते. या पुढील काळात कन्या राशीच्या विचारांमध्ये खोल स्थैर्य दिसू लागतं. ती आता प्रत्येक गोष्टीला लगेच नाव देत नाही. चूक, यश, नुकसान किंवा फायदा प्रत्येक अनुभवाला ती एक प्रवास म्हणून पाहू लागते. त्यामुळे आयुष्यात एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडली नाही, तरी ती आतून कोलमडत नाही. हेही जाईल ही समज तिच्या मनात घट्ट रुजते. या अवस्थेत कन्या राशीची सहनशीलता वेगळ्या स्वरूपात दिसते. आधी ती सहन करत होती कारण पर्याय नव्हता. आता ती सहन करत नाही, तर समजून घेत पुढे जाते. कुठे थांबायचं, कुठे सोडायचं आणि कुठे शांत राहायचं याची अचूक जाणीव तिला होते. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनावश्यक संघर्ष आपोआप गळून पडतात. या टप्प्यावर तिच्या शब्दांना वजन येतं. ती कमी बोलते, पण जे बोलते ते ठाम असतं. भावनेच्या भरात दिलेली आश्वासनं किंवा नंतर पश्चाताप होईल अशी वाक्य ती टाळते. त्यामुळे लोक तिच्या सल्ल्याला, मताला आणि उपस्थितीला अधिक गांभीर्याने घ्यायला लागतात. हा आदर मागून मिळवलेला नसतो, तर शांतपणे कमावलेला असतो. आत्मविश्वास वाढल्यामुळे कन्या राशी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारायला घाबरत नाही. आधी मला जमेल का हा प्रश्न होता. आता मी शिकत शिकत जाईन अशी भूमिका असते. त्यामुळे आयुष्यातील संधीचे दरवाजे बंद राहत नाहीत. ती परिपूर्ण नसतानाही पुढे पाऊल टाकते आणि हाच बदल तिची वाट अधिक मजबूत करतो. या सर्व प्रक्रियेनंतर कन्या राशीला एक खोल सत्य कळतं. आयुष्य सुधारण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नसते, तर स्वतःशी लढणं थांबवणं पुरेसं असतं. ज्या क्षणी ती स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घेते, त्या क्षणी ती वाट आपोआप सरळ होत जाते आणि नियती तिच्या शांत आत्मविश्वासाला प्रतिसाद देऊ लागते.
यापुढे कन्या राशीच्या आयुष्यात एक वेगळी स्पष्टता येते. ती आता प्रत्येक गोष्टीमागे अर्थ शोधत बसत नाही. काही अनुभव उत्तर देण्यासाठी नसतात हे ती स्वीकारते. त्यामुळे प्रश्नांची गर्दी कमी होते आणि मन अधिक मोकळं राहतं. आधीच्या गोष्टींचा विचार दिवस रात्र चालायचा, त्या आता मनाच्या कडेला येऊन थांबतात. या अवस्थेत कन्या राशी स्वतःच्या वेळेची किंमत ओळखू लागते. कोणासाठी, कुठे आणि किती ऊर्जा खर्च करायची याचं भान येतं. प्रत्येकाला समजावून सांगणं, प्रत्येक गैरसमज दूर करणं ही जबाबदारी आपली नाही, हे ती शांतपणे मान्य करते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील गोंधळ कमी होतो आणि दिशा स्पष्ट होत जाते. भावनिक पातळीवर ती अधिक संतुलित बनते. आनंद आला तरी ती त्याला धरून बसत नाही आणि दुःख आलं तरी त्यात बुडून जात नाही. भावना येतात जातात, आपण त्याचे गुलाम नाही, ही समज तिच्या मनात घट्ट बसते. त्यामुळे ती स्वतःला सावरण्याची शक्ती कोणावरही अवलंबून न ठेवता स्वतःमध्ये शोधते. या टप्प्यावर कन्या राशीचं नेतृत्व गुण वेगळ्या प्रकारे दिसून येतं. ती आदेश देत नाही, पण तिचं वागणं इतरांसाठी उदाहरण ठरतं. शांत राहून, स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहून ती लोकांना प्रभावित करते. त्यामुळे नकळत लोक तिच्यावर विश्वास ठेवू लागतात आणि जबाबदाऱ्या तिच्याकडे आपोआप येतात. या सगळ्या प्रवासाचा परिणाम असा होतो की कन्या राशीचं आयुष्य हलकं पण अर्थपूर्ण बनतं. गडबड कमी होते पण खोली वाढते. बाहेरून फार मोठा बदल दिसत नसला तरी आतून सगळं स्थिर झालेलं असतं आणि या स्थिरतेतून तिची नियती आकार घेत जाते. कोणत्याही गोंगाटाशिवाय शांत पण ठाम पावलांनी पुढे जाणारी. या टप्प्यावर कन्या राशीच्या आयुष्यात एक प्रकारची अंतर्गत शिस्त तयार होते, पण ती कडक नसते. ही शिस्त स्वतःवर बंधन घालणारी नसून स्वतःला समजून घेणारी असते. ती आता दिवस कसे गेले यापेक्षा दिवसातून काय शिकायला मिळालं याकडे लक्ष देते. त्यामुळे प्रत्येक अनुभव अगदी साधा असला तरी तिच्यासाठी अर्थपूर्ण ठरतो. कन्या राशी या अवस्थेत अपेक्षा आणि वास्तव यांचा समतोल साधते. ती स्वप्न पाहणं थांबवत नाही, पण स्वप्नांमुळे वर्तमानाचा तिरस्कारही करत नाही. जे आहे त्यात समाधान आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न, या दोन्हींची सांगड ती घालू लागते. त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि प्रयत्न अधिक सातत्यपूर्ण बनतात. या काळात तिच्या एकांताची गुणवत्ता बदलते. एकांत म्हणजे पलायन न राहता तो चिंतनाचा अवकाश बनतो. शांततेत बसून स्वतःशी संवाद साधणं तिला जमतं. मनात साचलेली भीती, अपूर्ण इच्छा किंवा जुन्या जखमा त्या शांततेत हळूहळू विरघळू लागतात. त्यामुळे तिचं मन हलकं होतं आणि निर्णय अधिक स्वच्छ बनतात. कन्या राशी आता कौतुक किंवा मान्यतेवर जगत नाही. कोणी ओळख दिली नाही तरी ती खचत नाही आणि कोणी भरभरून स्तुती केली तरी ती वाहवत जात नाही. स्वतःच्या मूल्यांची व्याख्या ती स्वतः ठरवते. हा आत्मसन्मान शांत असतो, पण तो कुणीही हलवू शकत नाही. या प्रवासाच्या शेवटी एक खोल जाणीव तिच्या मनात ठसते. आयुष्याला सतत सुधारायची गरज नसते, तर समजून घेण्याची गरज असते. जेव्हा कन्या राशी आयुष्याशी लढणं थांबवते आणि त्याच्याशी जुळून घेते, तेव्हा तिची वाट कठीण राहत नाही. कारण त्या वाटेवर चालणारी व्यक्ती आता स्वतःशी सुसंगत झालेली असते आणि या सुसंगतीतून तिची नियती शांतपणे आकार घेत राहते. या पुढच्या टप्प्यात कन्या राशीच्या जीवनात स्वीकाराची एक खोल पातळी तयार होते. ती आता भूतकाळ बदलण्याचा हट्ट धरत नाही. जे घडलं त्याला नाकारण्याऐवजी ती त्यातून स्वतःला घडवते. चुका आठवणी बनून त्रास देत नाही, तर त्या अनुभव म्हणून मनात शांतपणे बसतात. त्यामुळे मनावरचा जुना भार हळूहळू नाहीसा होतो. या अवस्थेत कन्या राशीची दृष्टी अधिक वास्तववादी होते. ती आयुष्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही, पण प्रामाणिकपणाची अपेक्षा नक्की ठेवते. लोक परिपूर्ण नसतात, परिस्थिती नेहमी न्याय देत नाही, हे सत्य ती स्वीकारते. त्यामुळे फसवणूक, निराशा किंवा अपूर्णता यांचा धक्का तिला फारसा बसत नाही. ती सावरते, थांबत नाही. या काळात तिचं कामाशी नातंही बदलतं. मेहनत म्हणजे स्वतःला झिजवणं नव्हे, तर योग्य दिशेने ऊर्जा वापरणं ही समज तिच्या मनात पक्की होते. ती कमी काम करूनही अधिक परिणाम साधू लागते. कारण तिचं लक्ष आता घाईवर नाही, तर अचूकतेवर असतं. त्यामुळे तिच्या प्रयत्नांना स्थैर्य आणि विश्वासार्हता मिळते. भावनिकदृष्ट्या कन्या राशी अधिक परिपक्व होते. ती प्रेम करताना स्वतःला विसरत नाही आणि दुखावली गेली तरी स्वतःचा सन्मान सोडत नाही. नात्यांमध्ये तोडजोड आणि आत्मत्याग यामधला फरक तिला स्पष्ट कळतो. त्यामुळे ती जिथे गरज आहे तिथे थांबते आणि जिथे स्वतःचं अस्तित्व हरवतं तिथून शांतपणे बाहेर पडते. या संपूर्ण प्रवासाचा परिणाम असा होतो की कन्या राशीचं आयुष्य हळूहळू सुसंगत बनतं.
विचार, भावना आणि कृती यांच्यात विसंगती राहत नाही. आज जे आहे तेच बाहेर दिसू लागतं आणि या सुसंगतीमुळे तिची वाट अधिक सोपी वाटू लागते. कारण जेव्हा मन आणि दिशा एकत्र येतात तेव्हा नियतीला वेगळ्या संघर्षाची गरज उरत नाही. ती आपोआप योग्य वळण घेते. आता क्षणभर थांबा आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. आपण कुठे कुठे स्वतःलाच दोष देत बसलो आहोत याचा विचार करा. जे ओझं आजवर मनात वाहत आला आहात ते खरंच आपलंच आहे का? ही फक्त सवयीने उचललेलं आहे हे ओळखा. आजपासून स्वतःशी बोलण्याची भाषा बदला. स्वतःला कमी लेखणारे शब्द थांबवा आणि स्वतःला समजून घेणारी दृष्टी स्वीकारा. आज एक छोटासा निर्णय घ्या. प्रत्येक चुकीसाठी स्वतःला शिक्षा देणार नाही, तर प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकणार. परिस्थिती लगेच बदललेच असं नाही, पण तुमची आतली भूमिका नक्की बदलेल आणि हीच भूमिका पुढे जाऊन आयुष्याला नवं वळण देते. स्वतःला वेळ द्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. जर हे शब्द मनाला भिडत असतील, तर त्यांना इथेच थांबू देऊ नका. तुमच्या आयुष्यात अंमलात आणा. आजच एक गोष्ट सोडा. स्वतःवरचा अनावश्यक दोष आणि एक गोष्ट स्वीकारा. तुम्ही सुधारण्याच्या प्रक्रियेत आहात. दोषी नाही. ही वाट शांत आहे, पण परिणाम खोल आहेत. या प्रवासाला सुरुवात करा. कारण नियती बदलण्यासाठी बाहेर काही शोधण्याची गरज नाही. बदलाची सुरुवात इथूनच होते.